तालुक्यातल्या मिरी येथे जेपी मिल्क आणि द्वारका मिल्कच्या संयुक्त विद्यमाने द्वारका दूध डेअरीचा शुभारंभ होत असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक कपिल राजपूत यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत दिली। जेपी मिल्क आणि द्वारका मिल्क यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्यातल्या मिरी येथे 1 लाख लिटर क्षमतेची द्वारका दूध डेअरी सुरू करण्यात आल्याची माहिती द्वारका मिल्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल राजपूत यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत दिली। दूध व्यवसायातल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी द्वारका डेअरी सज्ज असून या ठिकाणी 24 तास पशुवैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। दूध उत्पादकांना योग्य भाव, पशुखाद्य, शेतकऱ्यांसाठी मेडिक्लेम, जीवन विमा यासह अनेक योजना राबविण्यात येणार आहेत। डेअरीतर्फे 9 सूत्री कार्यक्रम हाती घेतला असून याविषयी सविस्तर माहिती कपिल राजपूत यांनी दिली आहे। ते नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत आणि पुण्यापासून गडचिरोली पर्यंत पसरलेले आहेत। या प्लांट्स सोबतच बल्क मिल्क कूलर्सचं एक मोठं जाळं आमचं आहे, ज्यातून आम्ही दूध संकलन करत असतो आणि त्या प्लांट्सला पुरवत असतो। हा मिरीचा जो प्लांट आहे तो नगर जिल्ह्यातील आणि एकूण महाराष्ट्रातील आमचा 36वा प्लांट आहे। आता आमच्या टोटल प्लांटची संख्या महाराष्ट्रात 36 झाली। सर, संकलन किती आहे दुधाचं? प्रत्येक प्लांटवर एक साधारण ॲव्हरेज 20 ते 25 हजार लिटरचं संकलन प्रत्येक प्लांटवर आहे आणि ते द्विगुणित करण्यासाठी गाई आणि म्हशींचं वाटप मोठ्या प्रमाणात आम्ही 1 महिन्याभरात सुरू करणार आहोत। महाराष्ट्रभरात त्यांना पशुखाद्य आणि पशुवैद्यकीय सेवा या उपलब्ध करून देणार आहोत आणि अशा माध्यमातून या प्लांटचं संकलन लवकरच द्विगुणित होईल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून आमच्या शहरी भागातील बांधवांना दूध हे पदार्थ वापरत असताना बाळगण्याच्या ज्या किंवा काळजी घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत आम्ही जागरूकता निर्माण करणार आहोत। या प्रसंगी मिथिलेश राजपूत, हेमल जोबानपुत्रा, मुरुगेशन, ललित हंडू यासह डेअरीचे मान्यवर सभासद उपस्थित होते। सी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष आवारेंसह कॅमेरामन अमोल काळे, अहमदनगर।